साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। स्मार्ट सिटी प्राधिकरणाची 23वी संचालक मंडळाची व 4थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक ज्येष्ठ संचालक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीच्या दरम्यान सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी महापालिकेच्या शिफारसीने सभागृहात ठराव स्मार्ट सिटीच्या बैठकीत सादर केला असून परिवहन उपक्रमासाठी लागणाऱ्या 50 इलेक्ट्रिक बसेस, त्यासाठी बुधवार पेठ बस डेपोत 2 चार्जिंग पॉइंट आणि शहरात 50 क्यू शेड देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती सीईओ त्रिंबक डेंगळे पाटील यांनी दिली। परिवहन सेवेकडून SMT कडून कोल्हापूर महापालिकेला स्मार्ट सिटीमधून 50 इलेक्ट्रिक बस आणि त्याचा काही डेपो आणि 2 चार्जिंग पॉईंट आणि 70 बस स्टॉप एवढी अशी मागणी केलेली होती। त्याला बोर्डाने मान्यता दिलेली आहे, जनरल बोर्ड आणि महापालिकेची, आणि तसा प्रस्ताव आज सभागृह नेते कर्ली यांनी आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये मांडला आहे। तर तो तत्वता बोर्ड ऑफ डायरेक्टरने त्याला मान्यता दिलेली आहे। त्याचा आम्ही आता DPR करू आणि पुढील निर्णय घेऊ। त्यासाठी आवश्यक तरतूद निधीची आम्ही 100% निधीची तरतूद केलेली आहे। जो निर्धारित वेळेच्या लवकर पूर्ण होईल त्याला आम्हाला DPR करायला आम्ही देतोय लगेच। आता DPR झालं की त्याची आवश्यक तरतूद 100% अनुदान आमच्याकडे उपलब्ध आहे। परिवहन सभापती जय साळुंके यांनी स्मार्ट सिटीच्या पालिका पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। कर्ली साहेबांनी आणि काल एकमतानं ते पास केलं, तरी आमची विनंती आहे CO साहेबांना ते लवकरात लवकर ठराव DPR तयार करून वरती जनरल बोर्डामध्ये पास करून घेण्यात यावा स्मार्ट सिटीच्या। त्यांच्याबद्दल स्मार्ट सिटी आणि सर्व महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे मी परिवहन सभापती म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो।